लाडक्या बहिणींचं संरक्षण करणारे भाऊ आता कुठे आहेत? त्या भावांनी येऊ द्या ना त्या गावामध्ये, त्या शासनावर, त्या रस्त्यावर. म्हणजे सध्याला महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण सुरक्षित आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? आता म्हणायला काय हरकतच नाही. जर लाडकी बहीण सुरक्षित असती तर तिच्यावर अशी वेळ आलीच नसती. अंगणवाडी सेविका उमा महेश पवार यांच्यावर अतिप्रसंग करून खून करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन केले जाईल. पूनमताई निंबाळकर. 24/10/2024 रोजी मौजे चिंचोडी पाटील, तालुका अहिल्यानगर, अंगणवाडी केंद्र मारुतीवाडी येथील अंगणवाडी सेविका उमा महेश पवार यांची निर्घृण पुणे हत्या करण्यात आली आहे. सदर आरोपीस कोठारातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी इंदापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस सर्वांनी आज 28/10/2024 रोजी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देऊन निषेध नोंदवला. यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका पुणे जिल्हा अध्यक्षा पूनमताई निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली निषेध नोंदवत पुढे बोलताना पूनम निंबाळकर म्हणाल्या की निर्घृण हत्या करणाऱ्या सदर घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. आरोपीस व त्यामागील सूत्रधार त्यांचा तपास करून आरोपीस कठोरातील कठोर शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा द्यावी. आरोपीस फाशीची शिक्षा दिल्यास असे कृत्य करणाऱ्यास भीती निर्माण होईल व भावी काळात असे गुन्हे घडणार नाहीत. त्यामुळे सदर आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन केले जाईल. तसेच महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकामधील सर्व सेविका व मदतनीस, पर्यवेक्षिका यांचे आशागाव गुंडांपासून संरक्षण व्हावे असा कायदा करून त्यांची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, असेही पूनमताई निंबाळकर बोलताना म्हणाल्या. विश्व 24 न्यूज इंदापूर प्रतिनिधी अतुल सोनकांबळे. 24/10/2024 रोजी नगर जिल्ह्यात अंगणवाडी सेविकेसंदर्भात जी घटना घडली त्या संदर्भामध्ये एक संवेदनशीलता दाखवून खरं म्हणजे कारवाई झालेलीच आहे. परंतु महिलासाठी जे काही भीती वाटली आणि त्या गोष्टीचं एक कठोरात कठोर एक कारवाई झाली, या अनुषंगाने आमच्या इंदापूर तालुक्यातील महिला भगिनी ज्या अंगणवाडी आहे त्यांनी हे निवेदन दिलेलं आहे. या संदर्भात आम्ही वरच्या लेवलला ही त्यांच्या निवेदनाची यथा 100% करू. नमस्कार, मी पूनम घनश्याम निंबाळकर, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना पुणे जिल्हा उपाध्यक्ष. आमच्या कार्यकर्ती नगर जिल्ह्यातील चिंचोडी पाटील गावातील, अगदी त्या तालुक्याचं अहिल्यानगर म्हणून नाव दिलं गेले अशा ठिकाणी उमाताई पवार यांच्यावर जे अत्याचार करून भ्रूण त्यांची हत्या करण्यात आली त्याचा आम्ही आज निषेध नोंदवत आहोत. त्या निषेधार्थ मी एवढं सांगेल की ज्या महामारीच्या काळात सुद्धा अंगणवाडी ताईंनी माझ्या जे काही काम केलेलं आहे त्या कामानिमित्त जे काही किती जरी शासकीय दृष्ट्या जे काही नियम किंवा जे किती जरी कडक त्यांनी आदेश काढले तरी पण काही पुरुषांची जी काही स्वतःची भूमिका बदलतच नाही. अशा भूमिकेला जे माझे उमाताई पवार बळी पडलेत त्याच्यावरती मला शासनाला एवढं सांगायचंय की त्याला गजाआड न करता जे काही अगदी श्रीमंत घरातील मुलींवर जर अपव्यक्त शब्द काढले तर त्याच्यावर मोठे मोठे गुन्हे दाखल होतात किंवा त्यांना गजाआड केलं जातं. त्याचबरोबरीने हे काही अपव्यय शब्द न काढता तिच्यावर निर्घृण हत्या करण्यात आली तर अशा वेळेस त्यांच्या गजाआड करून किंवा हे करून आम्हाला त्याच्यावर समाधान नाही. जर त्याच्यावर कडक कारवाई 8 दिवसाच्या आत जर त्याला फाशीसारखी शिक्षा देण्यात आलेली नाही असं जर आम्हाला महाराष्ट्राला सगळ्या अंगणवाडी ताईंना समजलं तर आम्ही आमच्या तालुक्यात नाही तर त्या नगर जिल्ह्यात जाऊन त्या नगर तालुक्यात तिथल्या अहिल्यानगर तालुक्यात जाऊन आम्ही सगळं राज्यातील सर्व सेविका मदतनीस असं एखादं आंदोलन करू की शासनाला सुद्धा ते म्हणजे अवजड जाईल की ते आंदोलन थांबवण्यासाठी. मला एवढं सांगायचं उमाताईंविषयी की त्यांना एक लहान मुलगी आणि एक मुलगा आहे तर अशा काळात शासनाने जे काही 50 लाखाची जाहीर मदत द्यायचं ठरवलेलं होतं ते जाहीर मदत कोणत्याही आचारसंहितेचा किंवा ह्याचा न विचार करता त्याच्या कुटुंबाचा विचार करून त्यांना ती मदत पोचवावी. दुसरी गोष्ट की अंगणवाडी ताई जे काही महाराष्ट्रात अगदी सामाजिक बदल घडवणारी जी सामाजिक कार्यकर्ते म्हणून तिला नाव देण्यात येतं त्या सामाजिक कार्यकर्तेचा विचार करून आम्हा सगळ्या अंगणवाडी सेविकांची एवढी कळकळीची विनंती आहे की ताईला न्याय देत असताना फक्त गजाआड करून किंवा त्याच्यावर गुन्हे दाखल करून नाही होणार. जे काही फास्ट ट्रॅकवर बाबा केस चालली पाहिजे पण असं नाही होत. 6-6 वर्ष केस चालते असं न होता तिला येत्या 8 दिवसात जर न्याय नाही मिळाला तर आम्ही आमची पुढील भूमिका पाऊल उचलायला आम्ही भगिनी तयार आहोत. एवढंच मला शासनाला कळवायचंय.
पूनम निंबाळकर मॅडम यांनी जे सांगितलं त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर खरंच उमाताई यांना एक प्रकारचा न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या कुटुंबाला सहकार्य मिळालं पाहिजे शासनाकडून आणि त्यांचे जे छोटे छोटे 2 मुलं आहेत त्याच्यासाठी पण सरकारने त्यांचा म्हणजे विचार केला पाहिजे आणि खरंच त्यांना एक आर्थिक मदत केली पाहिजे अशी आम्ही सगळ्या महिलांकडून आमची सरकारना विनंती आहे. उमाताई पवार, गाव चिंचोडी. याच गावात नेमकं असं का घडतं आणि याच गावात ह्या घटना वारंवार घडत चाललेत तरी शासन मला माझ्या मते थोडंसं गाफील आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आज पूर्ण महाराष्ट्रभर मोठा दिवाळी हा सण साजरा होतोय आणि माझ्या एक सख्खी माझी भगिनी, या भगिनीच्या कुटुंबावर आणि 2 बालचिमुकल्यांवर खरं तर एवढं जे दुःखाचं डोंगर कोसळलाय तो आम्हाला सहन सुद्धा होत नाही आणि त्याच्याच अश्रुधारा आमच्या सर्व महिलांच्या डोळ्यातून येत आहेत. खरं शासनाने ही वेळ सुद्धा नाही यायला पाहिजे, आणून द्यायला पाहिजे की आंदोलन करावं किंवा महिलांनी एकत्र यावं आणि शासनाने एवढंच करावं की आमची एवढी कळकळीची विनंती शासनापर्यंत आहे की खरोखरच एखाद्या क्रूर नराधमास जर फाशीवर लटकवलं तर पुढे होणारे असले अत्याचार, बलात्कार अशा क्रूर घटना ह्या नक्कीच थांबतील. एका बाजूला पूर्णपणे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना म्हणजे घराघरात पोहोचवली जाते, तर लाडक्या बहिणीचं संरक्षण करण्यामध्ये हे सरकार कमी पडते असं वाटतंय का? लाडक्या बहिणींचं संरक्षण करणारे भाऊ आता कुठं आहेत? त्या भावांनी येऊ द्या ना त्या गावामध्ये, त्या शासनावर, त्या रस्त्यावर. म्हणजे सध्याला महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण सुरक्षित नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? आता म्हणायला काय हरकतच नाही. जर लाडकी बहीण सुरक्षित असती तर तिच्यावर अशी वेळ आलीच नसती. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.